भावांनो, आज आपण जाणार आहोत पाईपलाईन खानाला. बघू शकता तुम्ही पाईपलाईनचं फॉर पॅकेट जोडलेलं आहे. काल पाईपलाईन होती, आज पण पाईपलाईनच आहे. तर आज आपण पाईपलाईन खानाला जाणार पहा. बघू शकता तुम्ही तेवढं आपले तुम्हाला असेच जर JCB व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं. आज आपण जी पाईपलाईन खाणार आहेत ती पाईपलाईन जास्त साड्या नाहीत, त्या किती वर करायचं आहे. तेवढं असं तुम्हाला JCB व्हिडिओ पाहिजे असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकते तर कसलं मस्त हिरवगार वातावरण आहे. सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला. तुम्ही आपल्या मालकाचा फड गेलेला आहे इकडला. इथून एक फड जो होता त्याला तोडी चालू आहे आता, ऊस तोडी. तो बरा झालेला आहे, अर्धा राहिलेला आहे. आता अर्धा होतो अजून 2-4 दिवसात. बघू शकता कसा रस्ता आहे भावा ना, बेकार रस्ता आहे. थोडा जायला परेशानी होती पण काय करता, आता जावं आता लागेलच कामाला. आणि तुम्हाला असे JCB व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तेवढं सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले 1000चं टार्गेट आहे आपलं, 1000 तरी सबस्क्राईब झाले पाहिजे. 1000 जास्त नाही पाहिजे आपल्याला, 1000च. सध्याच्या पिरियडला 1000च सबस्क्राईब करून टाका तेवढे, म्हणजे मला मी मस्त छानशी वाटते. बघू शकता आपण, तेवढं सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही रस्ता लई बारीक आहे, रस्ता सगळी घाण येते मशीनमध्ये. इकडून चारी इकडून चारी झाडं नेन लई रस्ते खराब होते काढले, काय सांगा तुम्हाला. रस्ते म्हणजे बेकार रस्ते ते. चारी पाहू शकता तुम्ही मशीन बरोबर फेस बसते. जर एखादी गाडी बैल आली तर आपल्याला लांबपर्यंत रिवर्स टाका लागते. मशीन गाडी बैल आली समजा, दुसरं वाहन बी काय आलं तरी बी आपल्याला मागं टाकायला लागते गाडी, कारण की इथं जायला चान्सच नाही. लयच बारीक रस्ता असल्यामुळं हे होतं बा हाऊद आणि आपल्याला असं सरळ. तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला होता का, एक तेव्हा आपण हौदावर पाणी घेतलेलं त्या व्हिडिओ. तो हाऊस जे आहे समजा ते होतं ह्या हौदाच्या पुढं समोर लागतोय. इकडे एक रस्ता जातो येऊन बघू शकतो तुम्ही. आणि हे रस्ते पाक खप्पर टाकून ते केले ऊस काढायसाठी. आणि इथून ऊसाचे ट्रॅक्टर गेले ते पलीकडे ऊसाचं रान आहे आणि इथून ऊसाचे ट्रॅक्टर गेलेले. ते रस्ते सुद्धा आपणच केलेले. पण आता माणसाचं कसं असतं, जास्त आपल्याकडे जावं वाटत नाही असं, त्याच्यामुळे एवढे झाडं झुडपं झाले जर रस्त्याला नाही. झाडं काय एक झाड बी नसतं राहिलं इथं. तर हे जे आता आपण जवळ आलो तर आपण तिथं पाईपलाईन खाणायची, तिथं त्या वड्याच्या पुढं समोर गेलं की आपल्याला काय करायचं आहे, पाईपलाईन खाणायची. पाईपलाईन काय जास्त छड्या नाही, 30-35 छड्या, 3 तासात होऊन जाते 30 छड्या. कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती तासात किती छड्या काढतात. व्हिडिओ पाहत असलं तर तेवढं सांगा. हे बघू शकता तुम्ही मशीनला किती लागत आहे. हे पाय झाड गिअर जरा दुसरा टाकून घेतो, हे बघू शकता तुम्ही. लय बेकार रस्ता आहे, तुम्हाला काय सांगावं. हे रस्ते कसे झालेत माहिती का, बेकार रस्ते ते, बेकार एकदम. तर ही जी ज्वारी आहे का, ह्या ज्वारीचं आपल्याला पलीकडे जायचे त्या तिकडे युरीकड. हे बघू शकता तुम्ही चारी आपण उन्हाळ्यामध्ये खाल्लेली सध्याच्या पिरियडमध्ये पार असते. रस्त्यामध्ये तर मशीन सुद्धा बसत नाही, एक टायर वर जाते. चारी आपण खाल्लेली चारी तिला बरेच दिवस झाले उन्हाळ्यात, म्हणजे यंदाच ह्या उन्हाळ्यात खाल्लेली. ती बघू शकता मशीन सुद्धा बसत नाही इकडे, नाही पहा ती या कार मशीन झाली पुरी. मशीनची लय हालत भावानं इथं काय सांगा तुम्हाला. सगळं टायर एका साईडनं घासून जाते. ती बघू शकता वर कसं झालेलं इथे, बसतच नाही मशीन. पहा बघू शकता एकार झालेली पुरी मशीन एका साईडला. तर पहा पुरी इकडल्या साईडनं गेलेली मशीन खाली. हे झाडं झुडपण काय रस्ते भावानं तुम्हाला काय सांगावं. इथं रस्ते होऊ देत नाहीत माणसं, काय नाही. माणसाला रस्ते तर पाहिजेत पण रस्ते होऊ देत नाहीत. रानाचं थोडं रान चाललं की लगेच आडलं ते. जर हात रस्ता जर उचलून जर
मागच्यासारखा रस्ता असला तर कसलं भारी होते राहून. हे रस्ते म्हणजे बेकार हालत आहे पहा, बघू शकता तुम्ही. हे वडा पाहतो हे रस्ते लयच बेकार होते. हे रस्ता आता चढ आलायचा आहे पहा. चढ म्हणजे लयच तुम्हाला काय सांगू, हे बघू शकता. हे वडाच समजा हे जे होता हे रस्ता हे वडाच आहे आणि वड्यातून रस्ता केलेला आहे. जर समजा पाऊस जर पडला तर इकडून एक गाडी सुद्धा येत नाही, बैलगाडी नाही, मोटरसायकल नाही, काहीच नाही. पाणी व्हायला राहते कधी बी, त्याच्यामुळं काही येऊ शकत नाही इकडं. आणि आपल्याला आता हे चढ झाला की ह्याच्या पुढं बघितलं तर तुम्ही ते व्हिडिओ जो पहिला माझा व्हिडिओ होता तो ह्याच्या पुढं जे समोर आपण थोडं पुढे गेलं का ते हौद लागलो का, तिथं आपण एक व्हिडिओ काढलेला आहे त्या हौदापाशी. तर आता आपल्याला काय करायचं, इथून न जायचं पहा इकडं. जी ज्यावरच्या मधातून जी वाट आहे काही त्या वाटेनं आपल्याला तिकडे जायची त्या विहिरीवर. आणि त्या विहिरीवर गेले की आपल्याला काय करायचं, पाईपलाईन खांदायला सुरुवात करायची. पाईपलाईन काय जास्त नाही आणि ज्यावारी काढल्याच्या नंतर मग आपल्याला पाईपलाईन विहिरीहून इथं ह्या कडेला आणायची. आता ज्यावारी असल्यामुळे जास्त आपल्याला काय करता येत नाही. बघू शकता जागेवर मशीन कटीली इथं सरळ करून घेतली की एक बार ताण नाही मग आपल्याला. बघू शकता तुम्ही ही दोन्ही साईडने ज्यावरी त्या दिवशी आपण 2-3 वाळूच्या ट्रिपा भरल्या इथं आपण त्याच्या तिकडे डबल एक विहीर आहे द्यायला. ती विहीर जी आहे त्या विहिरीपाशी वाळू राहिलेली होती त्याची उरलेली, तर त्याने दुसरी विहीर खाल्ल्यामुळं इथली वाळू आपण 2-3 ट्रिपा तिकडे टाकलेल्या. तिथे एवढ्या ट्रिपा टाकून आपल्याला काय करायचं, त्या बाकी विहीर दिसत असेल तुम्हाला, मला तिथे गेलं दाखवते ती विहीर. आणि इकडं या लिंबापर्यंत पाईपलाईन आणायची त्या विहिरीहून. ते बघू शकता इथं रस्ता काल असं पाणी चालतं इथं, तर 2-3 बकेट आपण त्या विहिरीच्या आणल्या आणि इथं टाकल्या होत्या. बघू शकता तुम्ही, अजून ते आलेलं नाही वाटतं बागात आहे बघ. तर तुम्ही बघू शकता हिरोवर आलेलो होतो आपण आणि पाईप आणून टाकलेली त्याने. हे पाईप आणून टाकलेली बी आहे त्याने इथं लगेच ही JCB इथं. आणि आपल्याला इथून पाईपलाईन जायगे त्या ती ज्यावरच कोपरा दिसतो का त्या कोपऱ्यावर पाईपलाईन न्यायची आपल्याला ही इथून. बघू शकता तुम्ही आपण करतो जेवण. आता जेवण करून घेतलं म्हणजे एक बार ताण नाही. तर इथं बघू शकता तुम्ही पाईपलाईन सगळे ओकेमध्ये झालेली पाक खांदून घेतून आज सगळे जोडून टाकले की त्याने एक बार जोडून टाकले की आपल्याला बुजून काढायची. तरी जोडून घ्यायला लागले तर आपले जोडली गेलं की बुजून घ्यायची. बाजरी हे सगळी पुढे ज्वारी म्हणून पुढं न्यायची नाही, ती नंतर न्यायची ज्वारी काढल्यास. आणि बघा आता तर बघू शकता तुम्ही इथं कापून घ्यायला लागले पाईप, थोडा चिलक झालता म्हणून वर बँड काढायसाठी कापून घ्यायला पाहिजे. कापून घेतला का मग नंतर लगेच आपण त्याने जोडलं का लगेच आपण बुजणार. जी इथून पुढची जी आहे ती आपण नंतर ज्याला खाणार आहे पाईपलाईन. बघू शकता पाईपलाईन कशी आली बाबांनो, सरळ आली का नाही सांगा कमेंटमध्ये. पलीकडे आहे थोडी वाकडी पण इकडे जरा सरळ आली असं वाटतं मला वाटतंय. तुम्हाला सांगा तुम्ही कसं वाटतं. आणि हे वर काढायचा उपाय, वर काढत त्याच्या ओकेमध्ये जोडून सगळं झालेलं आहे. जोडून झालेलं त्याच्यात थोडी माती किती ओढली का लगेच बाहेर येऊन लगेच. हे बघू शकता तुम्ही इकडे पाईपलाईन पुरी दाबून घातलेली. आता बोर पाडायची आणि पाडायची का नाही म्हणली होती पाडायची म्हणून ते आले. आता बघू पाडायची का नाही तर विचारता यायला. बघू शकते बोर पाडायची की नाही विचारता यायला. पाईपलाईन ओकेमध्ये दाबून घेतलेली, तेवढं फॉलो करून टाका. तर आपण काढून घेतलेली पहा, बोर घेतली काढून आणा आपण आता चलत घरी. तर तुम्हाला असे JCBचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं, जेणेकरून मग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. पहिल्यांदा सबस्क्राईब केलं की तेवढं करून टाका. तर चला आपण जाऊ आता दुसरीकडे काम आहे आपल्याला, दुसरीकडे जाणार आपण आता पुढं. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तेवढं सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.